नमस्कार मंडळी, पुणेरी हमसफर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आता आहे महाराष्ट्राची उपराजधानी संत्रानगरी नागपूरमध्ये आणि इथून आज आपल्या एका नवीन प्रवासाला सुरुवात होत आहे। प्रवास नव्हे, सुपर फास्ट प्रवास। आता माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता भारताची नवी कोरी सगळ्यात लांब चालणारी वंदे भारत एक्सप्रेस। ही जवळजवळ 881 किलोमीटर फक्त 12 तासात आपल्याला नेऊन पोहोचवते पुण्याला, थेट अजनी नागपूर येथून। याच्या आधी हावडा दुरंतो नागपूर ते पुणे 12 तास 50 मिनिटात हा प्रवास करायची, पण ती आहे स्लीपर आणि ही आहे सीटिंग। हा एवढा फरक आहे। तर सीटिंगमध्ये 12 तास प्रवास करणं सोपं नाही आहे मंडळी। हेच आज माझं सर्वात मोठं चॅलेंज असणार आहे। बाकी सगळं सोडून द्यावं, कारण की जसं गाडीमध्ये आपण बोर्ड करतोय आपल्याला ब्रेकफास्ट मिळणार आहे इथून। आपण बघू शकता आताच एक गाडी आली होती स्टेशनमध्ये, त्यातून ब्रेकफास्ट आणण्यात आला। आता गाडीमध्ये तो बोर्ड करण्यात येईल, त्यामुळे ब्रेकफास्ट लगेच भेटणार आहे। त्याच्यानंतर दुपारचं आपल्याला जेवण, संध्याकाळचा इव्हिनिंग स्नॅक्स आहे की नाही हे मला थोडंसं डाऊट आहे। प्रवासादरम्यान कळवेलच आपल्याला। आणि सगळ्यात महत्त्वाचं डिनरसुद्धा असणार आहे बरं का। आणि ह्याच्यासाठी आम्ही मोजलेत 545 रुपये आणि टोटल तिकीट फेअर गाडी सुरू झाल्यानंतर सांगतो मी। चला आता पटकन जाऊयात आपल्या कोचमध्ये। 10 मिनटं राहिलेत गाडी सुटायला। C4 फायनली मंडळी आपण पोहोचलो आपल्या साऊथला जाणारी कुठली तरी ट्रेन आहे। बाहेरच्या गरमीतून आतमध्ये AC मध्ये आल्यानंतर जो रिलीफ भेटतो ना, त्याची तुलना कशातच नाही आहे। त्यात आपली वंदे भारत AC एकदम पॉवरफुल। आता आतमधलं जे इंटेरियर आहे, सेटिंग कशी आहे, काय सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। थोडंसं थांबा, गाडी सुरू होऊ द्या। 9:46 झाले, बरोबर 4 मिनटं आहेत गाडीचं डिपार्चर व्हायला। तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मनाला थोडंसं चांगलं नाही वाटत आहे सांगायला, पण आपला जो गाडीचा कोच आहे ना तो जुना आहे। भारतातली सगळ्यात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस आहे। 881 किलोमीटरचा प्रवास करते आणि जुना रेक का दिला हे बघताय आपण। आणि हे सीट आहे, आता याला पुश डाऊन करत होतो पण ते होत नाही, त्याला खूप प्रेशर करावं लागतं। किती जरी प्रेशर केलं तरी होतच नाही। तर फक्त इंडियन रेल्वेने इकडे पण लक्ष दिलं पाहिजे की आपण सगळ्यात लॉंगेस्ट टॅग असणारी जी रेल्वे आहे आपल्या भारतातली वंदे भारत, तिची ज्या प्रकारे आपण केअर करतो ते थोडं चुकीचं आहे। थोडं मॅन्युफॅक्चरिंग प्रकारे मेंटेनन्स या गाडीचं आपलं बऱ्यापैकी चांगलं पाहिजे अशी आमची अपेक्षा। आणि मी आपल्याला समोरचा जो हेड पोर्शन, समोरचा पोर्शन आहे गाडीचा, मेन फेसिंग आहे वंदे भारतचं, तिथं पण दाखवलं। तिथं पण आपले पॅचेस असे मोठे मोठे पॅचेस आहेत। तर लॉंगेस्ट वंदे भारत थोडासा इंडियन रेल्वेज विचार करायला पाहिजे। ट्रेन सुरू होताच आपल्याला भेटली आहे रेल नीर अर्धा लिटरची। खूप गरमी, पाणी जरूर आहे आणि अर्धा लिटरपेक्षा 1 लिटर दिलं असते बरं झालं असतं, पण जाऊ द्या, लागलं तर परत घेऊयात त्यांच्याकडून। चला आता मी आपल्याला सांगतो आपल्या रूटविषयी। आपला सगळ्यात पहिला स्टॉप असणार आहे तो वर्धा। अजनीवरून निघाल्यानंतर बरोबर 75 किलोमीटर आहे। वर्धानंतर बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मग जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि मग दौंड कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशन पुणे जंक्शनला आपण पोहोचणार रात्री 9:50 अजनीहून निघाल्यानंतर गाडीचा स्पीड बघा, अनमॅच। वंदे भारतमध्ये प्रवास करणं म्हणजे एक मेजवानीच असते। सुरू झालं आपल्याला अर्धा लिटरची पाणी बॉटल दिली। आता प्रीमिक्सवालं हे चहाचं किट आहे। ह्याच्यामध्ये आपण जस्ट गरम पाणी मिक्स करायचं आणि चहा आपला रेडी। चला आता फायनली गरम पाणी आलं आपल्या ग्लासामध्ये, चहा मिक्स करून घेऊयात। चला चहा आपली रेडी झाली। स्पीड बघताय, फ्लॅट 130 वर गाडी पळते आपली आणि गरमागरम चहाचा आस्वाद घेऊयात। मस्तच बनलाय चहा।
घरासमोर अपन लोग ना बाहर खड़े रहते और एक दूसरे से ना मेरा बोलने का टोन अलग है। तब आप मुझे बोलते सर आप मेरे से हार्शली बात करें, सर आप बैठे हो, मैं आपको बैठाया हूँ, क्यों बैठाया हूँ, मैंने आपको पहले बोला था कुछ टाइम से ये गलती है, तो गलती सुनिए यात्रा करने के लिए आपका धन्यवाद। दहा वाजून 40 मिनिटं झालेत, आपण पोहोचलोय वर्धा जंक्शनला। मंडळी बाहेर येऊन ब्लॉक करणं खूप कठीण आहे। वंदे भारतमध्ये 2च मिनिटाचा स्टॉप आहे। ऑन टाईम आलो आहे आपण इथं। आतमध्ये येऊनच बोलूयात। समोर गोंडवाना एक्सप्रेस बघताय, तिचं पण अरायवल झालं आहे आत्ताच प्लॅटफॉर्म नंबर 1 ला। आपण आहोत प्लॅटफॉर्म नंबर 2 ला। वर्धा जंक्शनहून निघाल्यानंतर आता नेक्स्ट स्टॉप आहे आपला बडनेरा। बडनेरा आता इथून 95 किलोमीटर लांब आहे आणि आजनी ते बडनेराचं अंतर आहे 176 किलोमीटर। पहले गुरकारी आपको सबको छोड़ दिया हम लोगों को अकरा वाजून 52 मिनिटं झालेत, आपण पोहोचलोय बडनेरा जंक्शन। टायमिंग होता 12 वाजताचा, 8 मिनिट बिफोर आहे। हे वंदे भारत आपल्यासाठी। एवढा बिझी रूट आहे हा मुंबई हावडा, तरीसुद्धा 130 फ्लॅट पळवली आहे गाडी। आता 10 मिनिटाचा ब्रेक असणार आहे आपल्या इथे। चला जाऊयात आता आतमध्ये। आता आलोय मी आपल्या ट्रेनच्या वॉशरूममध्ये। वॉशरूम नीट अँड क्लीन अजिबात नाही, त्यामुळे मी दाखवत नाही। आता आलोय आपल्या सीटवर आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी सकाळी आपल्याला सांगितलं की ब्रेकफास्ट आपल्याला सर्व होणार होतं, पण ब्रेकफास्ट नाही आहे ट्रेनमध्ये, कारण की आपण ट्रेन ही उशिरा निघते। जी ट्रेन पुण्याहून नागपूरला येते त्या ट्रेनमध्ये ब्रेकफास्ट आहे। तर आता आपल्याला डायरेक्ट लंच सर्व झालं आहे आणि इव्हिनिंग स्नॅक्स असणार आहे याच्यामध्ये। बडनेरा जंक्शनहून आपलं डिपार्चर झालं आहे। 10 मिनटं गाडी थांबली, कारण की 8 मिनिट बिफोर होती, 2 मिनटं हिचा स्टॉप होता। आता बडनेरा जंक्शन काय आहे, कारण की इथून एक नरखेडला लाईन जाते आणि बडनेरा हे अमरावती शहराचाच एक पार्ट आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं जेवण। आपली थाळी आली आहे। थाळी या प्रकारची दिसते बघताय। थाळीमध्ये आपल्याला बटाट्याची सुक्की भाजी, इथं रसगुल्ला, चपात्या दिल्यात, राईस आहे, डाळ आहे आणि पनीरची भाजी, दहीसुद्धा आहे। तर हे सर्व टेस्ट करून मी आपल्याला सांगणार आहे कसं आहे। चला आता टेस्ट करून सांगतो आपलं जेवण कसं आहे। सगळ्यात पहिल्यांदा पनीर, पनीरची भाजी छान आहे। पनीर एकदम भरभरून पनीर दिलं आहे। मसाला पण, मसाला ग्रेव्ही बघताय एकदम थिक, टेस्टी आहे। तर डाळ पण बघा, घरची डाळ वाटते एकदम।
डाळ पण मस्त आहे, त्याच्यामध्ये जिरा वगैरे आहे आणि कोथिंबीर पण आहे, त्यामुळे त्याचा फ्लेवर मस्त येतो आहे. बटाट्याची सुक्की भाजी, त्याच्यामध्ये वाटाणे वगैरे टाकलेत, फ्राय करून. बटाटे आहेत ना जसे चुलीवर भाजले ना, त्याचा एक स्मोकी फ्लेवर येतो ना, तसा येतो आहे, त्याच्यामुळे ना टेस्ट मस्त आहे. जेवण वगैरे मस्त झालं आहे आपलं. ट्रेन आपली चालली, कुठलं तरी स्टेशन येतं आहे आता. याच्यानंतर नेक्स्ट स्टॉप आपला आहे अकोला. तर सगळ्यात महत्त्वाचं आता या ट्रेनचं तिकीट भाडं किती आहे. 2160 रुपये एंड टू एंड लागले मला, आणि त्याच्यामध्ये फूड चार्जेस इन्क्लुडेड आहेत. आता 545 रुपये त्यात फूड चार्जेस आहेत. ते जर आपण विदाऊट फूड ऑप्ट केलं हे तिकीट, तर आपल्याला 1600 रुपयाच्या आसपास हे तिकीट पडतं. ट्रेनने आपल्या अनऑफिशियल हॉल्ट घेतलेला आहे मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनला. काय माहिती आता कशामुळे थांबवली, कारण की पुढे प्रोसिडिंग सिग्नल नाही आहे गाडीला, त्यामुळे गाडीला इथं अनऑफिशियल हॉल्ट दिला आहे आता सध्या. 1:15 वाजलेत. मूर्तिजापूर लास्ट स्टॉप मी दाखवला आपल्याला, अनऑफिशियल हॉल्ट, तिथेच गाडी थांबलेली आहे. 1 तास झाला आहे. वंदे भारतला लागला आहे ब्रेक आपल्या, कारण की ट्रेन मॅनेजरला विचारलं आपण, तर ते बोलले की कुठली ती मालगाडी ट्रॅकवर आहे आणि त्याचं कपलिंग तुटले. आता हेच रिझन आहे की काय माहिती नाही, पण किती वेळ लागले त्यांना विचारलं तर ते बोलतात ते पण माहीत नाही किती वेळ लागेल म्हणून. काही लोक तर ज्यांना शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला जायचे ते उतरले तिथून गार्ड साहेबांच्या कॅबिनमधून. 1 तासाच्या वर आपली गाडी थांबली आहे एका जागेवर. रिझन मी आपल्याला सांगितलं, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे मालगाडीला. या साईडला आपण बघताय हॉट केस, डीप फ्रीजर, ऑटोमॅटिक डोअर आहे, प्रेस करायची गरज नाही. जसा समोर आलं की सेन्सर आहेत. 2x3ची सेटिंग अरेंजमेंट, वरती लगेज स्पेस, इकडे LED स्क्रीन आहे, इथं स्टेशनची माहिती, कुठल्या टायमिंगला कुठे पोहोचणार, स्पीड वगैरे सगळं दिलेलं आहे. अकोला 38 किलोमीटर बाकी आहे अजून, काय होईल माहीत नाही. आता पुण्याला 100% 1 ते 1.5 तास तरी, आत्ता जर निघली तर 1 ते 1.5 तास लेट होईल, आणि अजून जर लेट झालं तर मग सांगू शकत नाही. 1 तास 20 मिनटं थांबल्यानंतर फायनली आपली गाडी निघाली आहे मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनपासून. आपल्या ट्रेनचा काउंटर पार्ट असलेली पुणे जंक्शन आजनी वंदे भारतसुद्धा शेगावपर्यंत पोहोचली आहे. अनएक्सपेक्टेड थिंग्स इन इंडियन रेल्वेज. शेगावला जातो, तिथे जर खूप गर्दी असली दर्शन घेऊन येतो आम्ही, जेवण झालं त्यांचं, आणि समजा जर तिथे खूप गर्दी असली रूम भेटायसाठी तर मग अकोल्याला चालला येतो. अकोल्याला काय मी रात्री 8ला गेली चाल. अपना सारा सामान अपने साथ ले जाना भारतीय रेल के साथ यात्रा करने के लिए आपका धन्यवाद. प्लस लाईन आहे सगळ्यांना, असं प्लस वरची एकदा ती खाली मुंबई साईडला आहे, हावडा साईडला आहे. 1 तास 45 मिनटं लेट आपण पोहोचलो अकोला रेल्वे स्टेशन. वंदे भारत सोबत डिफरंट एक्सपिरियन्स. 250 किलोमीटरसाठी 1 तास 45 मिनटं लेट झाली गाडी, पण काय करणार आता, टेक्निकल रिझन होते. आता आपला काउंटर पार्ट पुणे आजनी वंदे भारत एक्सप्रेससुद्धा येते शेगावला. आता या साईडला मालगाडी पटकन जर काढली गाडी तर आपल्याला दिसेल ती गाडी, नाहीतर मग काय खरं नाही. तर चला आता 2 मिनटाचा हॉल्ट घेतल्यानंतर आपण निघालो अकोला जंक्शनवरून. अकोला जंक्शन यासाठी कारण की परभणीकडे एक लाईन जाते इकडून पूर्ण परभणी. वॅप फॉर लोको भुसावळ शेडचा.
ही बघा पूर्ण परभणीकडे जाणारी लाईन पूर्णपणे अजूनही तो डिझेल सेक्शन आहे. चढणाऱ्या सर्व प्रवाशांचे स्वागत करते. इथं पण आपला पोपटच झालेला आहे. ती गाडी बरोबर अकोल्यालाच आली होती, पुण्याहून निघालेली वंदे भारत, आणि सेम टायमिंगला आपली गाडी तिथेच होती. मध्ये मालगाडी असल्यामुळे काही दिसलंच नाही. ठीक आहे. आपण गेलेलो शेगावचं भक्त निवास, पार्किंग बघ आपण समोर रूम बघ. आमच्याकडे कार्यक्रम छान आहे. मंडळी, वंदे भारत एक्सप्रेस ती पण आजनी नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस कहर केला. आज 2 तास लेट आपण पोहोचलो आहे. गजानन महाराजांची नगरी शेगाव येते. बोला गजानन महाराज की जय. खूप सारे पॅसेंजर्सनी डिबोट केले शेगावला. आज रविवार पण आहे त्यामुळे गर्दी भरपूर आहे शेगावमध्ये. आता याच्यानंतर येणार आहे भुसावळ, 103 किलोमीटर लांब इथून नॉन स्टॉप रन असणार आहे. बघूयात आता गाडी किती टाईम मेकओव्हर करते भुसावळपर्यंत. आता 2 घंटे लेट आहे आपण. जुनी वंदे भारत सगळं बरोबर. एखादी साऊथची जुनी वंदे भारत असेल ते आम्ही भुसावळ इलेक्ट्रिक लोको शेड. यात्रा करने के लिए आपका धन्यवाद. जलगांव से आईडी लगी तुम्हारी वहां तक, काबर गांव तक.
4:49 झालेत. आपण पोहोचलोय भुसावळ जंक्शन. 390 किलोमीटर आतापर्यंत आपण ट्रॅव्हल केलंय. वंदे भारत एक्सप्रेस खरंच चॅलेंजिंग आहे. चला, हा टाइम झाला 5 मिनिटं हॉल्ट. आणि आता इव्हनिंग स्नॅक्स आहे तो आता सर्व होत आहे. मागच्या साईडला आपण बघा. ट्रेन में धूम्रपान न करें। ट्रेन में धूम्रपान करना दंडनीय अपराध है। गर्दी पाहू शकता मित्रांनो. ही गर्दी सगळी गाड्या लेट झाल्या. जळगाव स्टेशन 5:17 झालेत. आपण पोहोचलोय जळगाव जंक्शनला. गर्दी बघा आपण बाहेर. ही काय आपल्या गाडीसाठी नाही आहे, कारण की ही मूर्तिजापूरच्या इथं जो टेक्निकल इश्यूज झाला त्याच्यामुळे गाड्या सगळ्या लेट आहेत आणि आपल्या गाडीला ओव्हरटेक करून पुढं ढकललं जात आहे, पण बाकीच्या गाड्या मागं थांबल्यात. त्याच्यामुळे भरपूर सारी गर्दी झाली. 2 मिनिटाच्या हॉल्टनंतर गाडी निघाली आपली भुसावळ जंक्शनवरून. जंक्शन यासाठी कारण की एक लाईन इकडं सुरतला जाते. आपण मागच्या वेळेस प्रवास केला होता दादर भुसावळ खानदेश एक्सप्रेसने, त्याच रूटने जाते ती ट्रेन. हाय स्पीड रन आपला चालू आहे बघा. आणि आता आपल्याला इव्हिनिंग स्नॅक्स दिलेलं आहे. इव्हिनिंग स्नॅक्समध्ये समोसा बघा. स्टफिंग बटाट्याची एकदम फुल स्टफिंग आहे. टेस्ट करून सांगतो कसं. टेस्ट मस्त आहे, तिखट आहे थोडं. आणि हा मोतीचूरचा लाडू. हे भेळचं एक पॅकेट दिलं आहे, तिखा मिठा मिक्स. आणि सकाळची जी प्रेमिक्स चहा होती ना ती आहे. सात वाजले. आता आपण पोहोचलोय मनमाड जंक्शनला. 574 किलोमीटरचा आतापर्यंत आपण डिस्टन्स कव्हर केला आहे. आता आपला जो लंच आहे ना इथून बोर्ड झाला आहे मनमाड जंक्शनवरून. आता याच्यानंतर आहे कोपरगाव, जवळजवळ 35 ते 40 किलोमीटर लांब आहे. ...616 किलोमीटरचा प्रवास करत आता आपण पोहोचलोय कोपरगाव. पाऊस बघा. हडपसर रेवार ट्रेन जर्नी केली त्यावेळेस पण कोपरगावला पाऊस होता. आत्ताही पाऊस आहे. समोर पुणे बनारस गाडी थांबलेली आहे बघता. आता ही पुण्याला चालली की बनारसला चालली माहिती नाही, पण आपल्यासाठी नक्कीच थांबली. WP4 लोकोमोटिव्ह ओव्हरटेकिंग बाय वंदे भारत.
आता एक महत्त्वाची गोष्ट, या ट्रेनने आपण शिर्डीचा 1 डे प्लॅन करू शकता. पुण्यातनं सकाळी 6:30ला 6:20ला ही ट्रेन निघते आणि इथं पोहोचते सकाळी 9:45-10च्या दरम्यान. दिवसभरात आपण दर्शन करून संध्याकाळी 6:30ला ही ट्रेन पकडू शकता आणि 10च्या दरम्यान आपण पुन्हा पुण्याला जाऊ शकता. आणि तिकीट 1000 रुपये तिकीट आहे. जर आपण फूड ऑफ नाही केलं तर 700 रुपये. तो पॉझिटिव्ह बोलला. सातशे 728 किलोमीटरचा प्रवास करत आता आपण पोहोचलो आहे अहिल्यानगर रेल्वे स्टेशन. मंडळी पेशन्स असतील ना तर ही जर्नी करा, ती पण वंदे भारतमध्ये. भूक अनावर झालेली दिसते. हो, नगर योजनेपर्यंत त्यांनी काय आपल्याला जेव्हा दिलं नाही. अध्यक्ष बरोबर हे बरोबर नाही. आता जेवण सर्व करायला चालू केलं त्यांनी. आता ते देतात. जेवणाच्या खूप प्रतीक्षेनंतर फायनली आपल्याला रात्रीचं जेवण मिळालेलं आहे. जेवण दिसायला खूप भारी दिसतंय आणि ग्रेव्ही बघा आपण, आणि डाळही बघा एकदम ठीक आहे. चला आता जेवण करतो आणि भेटतो आपल्याला पुढच्या स्टेशनवर. तर मंडळी 72 किलोमीटर राहिलं आहे दौंड कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशन ते पुणे जंक्शन. आणि हे सेक्शन आपल्याला माहिती आहे 130 किलोमीटर स्पीड आपल्याला इथं ग्रांट केली जाते. आता मनमाड ते दौंड आपल्याला 110नी आपण आलो. आता इथून जो आपला पुढचा सेक्शन असणार तो 130 फ्लॅट जाणार आहे. त्यामुळे 72 किलोमीटर, मला असं वाटतं 30 ते 40 मिनटात आपण पोहोचू. चला आता भेटूयात पुणे जंक्शन रेल्वे स्टेशन. परत थांबायचे नाही, सोड येणार समोरच बघताय मुंबई पुणे फेमस सिंहगड एक्सप्रेस लागलेली. 11:18 झालेत. आपण पोहोचलोय पुण्यनगरी पुणे जंक्शन. आपली वंदे भारत ट्रेन बघताय 881 किलोमीटरचा प्रवास करत, मॅरेथॉन प्रवास वंदे भारतचा करत आपण पोहोचलोय पुणे जंक्शन. वंदे भारत म्हणजे प्रायोरिटी तर 1 नंबर असणारच. जसं मी आपल्याला प्रवासाच्या सुरुवातीला सांगितलं होतं, चॅलेंजेस म्हणजे सिटिंग वंदे भारत आहे. 881 किलोमीटर आहे, तेवढं आपल्याला सोसावं लागेल. मला असं वाटतं ज्यावेळेस एक मोठ्या रूटला स्लीपर वंदे भारत चालू होईल त्यावेळेस या पण रूटला ॲलोकेट केली जाईल स्लीपर वंदे भारत. तोपर्यंत यानेच आपलं काम भागवावं लागणार आहे. तिकीट वगैरे सगळ्या गोष्टी मी आपल्याला ऑलरेडी सांगितल्यात. सगळ्यात महत्त्वाचं फूड टॉप नॉच आहे ट्रेनचं. ट्रेनची जे स्टाफ मेंबर आहे त्यांची सर्व्हिस 1 नंबर आहे. तर चला मग मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ कशा प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद.